मी डॉक्टर मयूर दळवी, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे रुजू आहे. मी आज आपल्यासोबत सर्कमसिजनची सर्जरी किंवा मराठीमध्ये ज्याला खतना किंवा सुंता असं म्हणतात त्याबद्दल सांगू इच्छितो. सर्कमसिजन हे युजली पुढची चमडी जी असते पुरुषांमध्ये तिला काढण्याच्या ऑपरेशनला म्हणतात. याचे काही इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण हे करतो. त्यात प्रामुख्याने त्या चमडीचं इन्फेक्शन होणे, तिथं चीर पडणे, तिथून पू येणे किंवा त्या चमडीच्या मागे लघवी किंवा पू जमा होणे, अशा स्थितीमध्ये आपण सर्कमसिजन करत असतो. हे ऑपरेशन करण्याचे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे टाक्याचं ऑपरेशन, जे इतक्या दिवसापासून चालत आलेले. त्याच्यामध्ये आपण ती स्किन कापून काढतो आणि त्या ठिकाणी काही विशेष टाके देतो. दुसरं जे आधुनिक ऑप्शन आहे त्याला आपण ZSR स्टेपलर सर्कमसिजन म्हणतो, ज्याच्यामध्ये एक स्टेपलर नावाचं डिव्हाइस असतं जे वापरून आपण ती पुढची चमडी काढून टाकतो. या स्टेपलर सर्कमसिजनमध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सगळ्यात पहिले तिथं कॉस्मेटिकली खूप चांगलं दिसतं, ब्लिडिंगची रिस्क कमी असते, इन्फेक्शन कमी असतं, म्हणून आजच्या युगामध्ये हे खूप कॉमनली यूज केलं जातं. हे ऑपरेशन शक्यतो लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे फक्त जागेवर भूल देऊनच करण्यात येतं, जे की डे केअर, एका दिवसाच्या आत ऑपरेशन करून आपली सुट्टी होऊ शकते.